नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता काव्या देशमुखांच्या घरी परत आलेली असते आणि आल्या आल्या तिने वसू आणि रम्याला धडा शिकवलेला असतो. आत्तापर्यंत त्यांनी जेवढे गुन्हे केलेले आहेत त्याची शिक्षा काव्याने त्यांना मिळवून दिलेली असते. तर काव्याने येणाऱ्या भागामध्ये वसू आणि रम्या यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला असतो आणि ते सुद्धा नंदिनीला किडनॅप करण्याचा. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता काव्याने वसू आणि रम्याला जेलमध्ये पाठवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इथे आता जीवा तापाने कुडकुडत असतो आणि तेव्हा इथे नंदिनीला जीवाची काळजी वाटते. तेव्हा नंदिनी जीवाला हॉस्पिटलला घेऊन जाते आणि तिथे गेल्यानंतर ती त्याची खूप जास्त काळजी घेत त्याला आता घरामध्ये राहण्याची परवानगी देते आणि त्याला काळजीने प्रेमाने मिठी मारते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं काव्या जेव्हा देशमुखांच्या घरी परत येते, कुणाला इतका काही प्रॉब्लेम नसतो. विक्रम काका आणि मानिनी तर काय, दोन दोन डोळ्यांनी वाट बघत असतात कधी काव्या नंदिनी घरी येते. आता मोठी सून घरी परत आली आहे आणि आपला दुसरा मुलगा त्याच्या बायकोला कन्व्हिन्स करायला तिच्या घरी गेला आहे, म्हणजे विक्रम काका आणि मानिनी काकूंना तर काय फारच आनंद झालेला असतो. आणि इथे काव्यासुद्धा पार्थला कन्व्हिन्स करण्यासाठी आता अशी काही ट्रिक वापरते की त्याला इमोशनलच करून टाकते. ती म्हणत असते की तुम्हाला आता शपथ आहे की तुम्ही मला घरातून जायला सांगायचं नाही. तुम्हाला आपण एकत्र खाल्लेल्या रेड वेल्वेट पेस्ट्रीची शपथ आहे. तुम्हाला तुमची बंद न होणाऱ्या बॅगची शपथ आहे. आपण दोघांनी एकत्र मूवी बघितली होती, तुम्हाला त्या रात्रीची शपथ आहे. म्हणजे इथे आता हर एक प्रत्येक गोष्टीची तिने आता पार्थला शपथ घातलेली असते. आणि ती म्हणते, ठीक आहे पार्थ, हवं तर मी तुमच्या रूममध्ये सुद्धा राहणार नाही, मी गेस्ट रूममध्ये राहीन. मी तुम्हाला शून्यापासून जिंकेन, पण तुम्ही मला ह्या घरातून जायला सांगू नका. माझं प्रेम मिळवण्यासाठी ॲटलिस्ट मला प्रयत्न तर करू द्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ काहीच बोलत नाही, पण रम्याला खूप जास्त प्रॉब्लेम असतो. रम्या म्हणत असते तू घरातून जायचं म्हणजे जायचं, पण इथे काव्या तिला बरोबर आता गप्प करते. ती म्हणते लांब राहायचं, कीप डिस्टन्स आणि काही बोलायचं नाही, आमच्या दोघांमध्ये अजिबात इंटरफेअर करायचं नाही, असं आता तिने सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, रम्या घाबरलेली असते. रम्या म्हणत असते की आई, आता मला काळजी वाटते. मला वाटलं होतं हे नवीन वर्ष माझ्यासाठी चांगलं असेल, भरभराटीचं असेल, पण बघ ना, ही काव्या परत आली. आता इथे गोड गोड बोलून क्यूट क्यूट वागून पार्थला ती तिच्या बाजूने वळवेल ग. तुला माहिती आहे ना, आधीच पार्थ तिच्यावरती किती प्रेम करतो. त्यामुळे काही झालं तरी त्या काव्याला घरातून बाहेर काढलं पाहिजे. तेव्हा वसू म्हणत असते, ह्या वेळेला काव्या वेगळ्या पद्धतीने आली. हे बघ रम्या, मी काय म्हणते, काव्या आता या घरात आले म्हणजे ती नक्की शोध लावण्याचा प्रयत्न करणार की ते फोटो जे फार्म हाऊसवरती होते ते इथे कसे काय आले. त्यांनी ह्या बॅगमध्ये ते फोटो जर आपल्या बघितले आणि ही बॅग आपल्या इथे आहे हे जर त्या काव्याला कळलं आणि तिने एक एक डॉट जर जोडण्याचा प्रयत्न केला ना, तर आपलं काही खरं नाही आहे. तेव्हा रम्या म्हणते, मग काय करायचं. वसू म्हणत असते की आपण एक काम करूया, ही बॅग आहे ना, ही आपण उचलून पुन्हा फार्म हाऊसवरती नेऊन ठेवूया. यातला एक जरी फोटो आपल्याकडे सापडला ना, तर काव्या आपलं जगणं मुश्किल करून टाकेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या त्या शोधात तर आलेलीच असते. कारण इथे आता काव्याची आणि त्याचबरोबर इथे सविताची मैत्री झालेली असते. सविताने सांगितलेलं असतं की वसू आणि रम्याचं काय इथे प्लॅनिंग प्लॉटिंग सुरू आहे ते. बरं झालं वहिनीसाहेब तुम्ही इथे आलात, नाहीतर रम्याताई तर काय, कधी तुम्ही इथून जाताय आणि पारदादांच्या मागे पुढे करतायत याची त्या वाटच बघत होत्या. तेव्हा इथे आता तुम्ही आलात ना, आता आम्हाला पारदादाची आणि तुमच्या संसाराची काळजी नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या म्हणत असते की पार देशमुख फक्त माझे आहेत, फक्त माझे. त्यांना नशिबाने माझ्यापासून हिरावून घेतलं नाही, ते माझ्याच नशिबात होते म्हणून त्यांचं लग्न माझ्याबरोबरच झालं आहे. मग ती वेळ कशीही चुकीची असू दे, पण पार देशमुख
जर माझ्या नशिबाचे होते तेव्हाच तर ते मला मिळालेत. मग आता मी त्यांना माझ्या नशिबातून, माझ्या आयुष्यातून कसं काय जाऊ देऊ? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे काव्य म्हणत असते, पण त्या वसू आणि रम्याने जो काही हा डाव रचलाय ना, ते तर मी शोधून काढणारच. तेव्हा इथे सविता म्हणते, नाहीतर काय, मी मानिनी वहिनींना सुद्धा विचारलं की जेव्हा फॅमिली फोटो सुरू होते स्क्रीनवरती, त्यानंतर काव्याताई आणि त्याचबरोबर जीवादादाचे फोटो कसे काय आले, हे सगळं कुणी केलं असेल? तेव्हा काव्या म्हणते, या गोष्टीचा विचार तेव्हा कुणीच केला नाही, कारण सगळेजण चिडलेले होते. आम्हीसुद्धा टेन्शनमध्ये होतो. पण हे सगळं करण्यामागे फक्त 2च व्यक्तींना आनंद मिळेल, आणि त्या 2 व्यक्ती कोण आहेत? तर एक आहे वसू आणि दुसरी आहे रम्या. तर प्रेक्षकांनो, पार्थ काव्याचा फोटो बघत असतो. तो म्हणत असतो, काव्या, कशाला आलात तुम्ही इथे? तुम्ही इथे आलात तर तुम्हाला त्रास होईल. ती रम्या तुम्हाला वाटेल तसं बोलत राहील, आणि तुम्हाला कुणी काहीही बोललेलं या पार्थला सहन होणार नाही. मला अजिबात आवडणार नाही तुम्हाला कुणीही काही बोललेलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्यावरचं प्रेम हे पार्थला आता लपवतासुद्धा येत नसतं, ते दिसून येतच असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्या म्हणते की आता वसू रम्याला धडा शिकवायची वेळ आली. तेव्हा वसू आणि रम्या घाईघाईने ते बॅग लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यातच काव्या रूममध्ये एंट्री घेते. काव्या आता रूममध्ये आलेली असते आणि त्यानंतरला म्हणते, काय झालं, तुमच्या चेहऱ्याचा रंग का उडालाय? तेव्हा रम्या म्हणते, काही नाही, तू आमच्या रूममध्ये काय करतेस? तेव्हा खाली पडलेला फोटो काव्याला दिसतो. काव्या तो फोटो उचलते. त्याच्यामध्ये जीवा आणि काव्या दोघेजण एकमेकांना केक भरवत असतात. तेव्हा इथे काव्या म्हणते की तुम्हीच दोघींनी हे सगळं कारस्थान रचलत ना आमच्या विरोधामध्ये, आम्हाला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी. तेव्हा काव्या म्हणते, का तुम्ही असं करता? आधीसुद्धा नंदिनीताई आणि पार्थ देशमुखचं लग्न होणार होतं, सगळं काही चांगलं चालू होतं. त्यानंतर कदाचित वर्षभरानंतर मी आणि जीवानेसुद्धा लग्न केलं असतं, बरोबर ना? पण तेव्हासुद्धा तुम्ही वसुआत्या, काळी मांजर, तुम्ही काड्या केल्यात आणि माझ्या नंदिनीताईला किडनॅप केलं तुम्ही. आणि आता 1 वर्षानंतर आम्ही सगळं काही विसरून आमच्या आयुष्यामध्ये मूव ऑन होऊन आम्ही आता आमच्या पार्टनरचा विचार करायला लागलो होतो, सुखी संसाराला सुरुवात करायला लागलो होतो, आणि तुम्ही पुन्हा हे फोटोज वगैरे व्हायरल करून आम्हाला इथे एकमेकांच्या नजरेत पाडून आम्हाला दूर करण्याचा प्रयत्न केलात. आतासुद्धा तुम्हाला शांत राहता आलं नाही. तुम्हाला काय वाटलं मी पार्थ देशमुखला सोडून लगेच निघून जाईन का, आणि ते सुद्धा मला त्यांच्या आयुष्यातून लगेच काढून टाकून देतील असं वाटते तुम्हाला? उलट आता तेच लोक गिल्टमध्ये आहेत की त्यांच्यामुळे आम्ही दोघे एकत्र आलो नाही असं त्यांना वाटते. आता काय करणार आज सांगा ना? तेव्हा इथे काव्या म्हणते, आता मी काय करते ते बघा, तोपर्यंत तुमची अक्कल काही ठिकाणावरती येणार नाही. पोलीस कंप्लेंट करते, आणि मागच्या वेळेला तुम्हाला जेलमध्ये पाठवलं नाही ना, या वेळेला तुम्हाला जेलमध्ये पाठवते. तेव्हा वसू म्हणते, आहे काव्या, काय बोलतेस काय? काव्या म्हणते, काव्या बोलत नाही, आता करून दाखवेल माझ्या नंदिनीताईसारखी, आता बघाच मी काय करते. तेव्हा काव्या खाली येते आणि म्हणते, आई बाबा देशमुख, लवकर खाली या, लवकर सगळेजण इकडे या. तेव्हा सगळेजण येतात. काय झालं काव्या, काय झालं? तेव्हा काव्या म्हणते, आई बाबा, मी आणि जीवा, त्याचबरोबर पार्थ आणि नंदिनीताई यांचं लग्न ठरलं होतं, बरोबर आहे. पण त्यावेळेला आपल्याला वाटत होतं की नंदिनीताईला दीपकने किडनॅप केलं, पण प्लॅनिंग कुणाचं होतं? वसू आत्याचं आणि रम्याचं. वसू आत्याने नंदिनीताईला किडनॅप करायला लावलं, म्हणून पार्थ देशमुख बरोबर मला लग्न करावं लागलं. म्हणजे खरी गुन्हेगार कोण आहे? वसू आत्या आहे. तरीसुद्धा आता मी आणि पार्थ आमच्या आयुष्याला एक नवीन वळण देणार होतो, आम्ही आमच्या आयुष्यामध्ये पुढे जाणार होतो. तेवढ्यातच हे फोटो समोर आणून वसू आत्याने पुन्हा आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आमच्या चौघांची, आपल्या 2 कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी कोण प्रयत्न करते? वसू आत्या करते. म्हणजे गुन्हेगार कोण आहे? तर वसू आत्या आणि रम्या. त्यामुळे आता मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे. आता मी पोलीस कंप्लेंट करणार आहे, आणि मी वसू आत्यांवरती गुन्हा दाखल करते की ह्यांनी 4 चौघांमध्ये आपली रिस्पेक्टसुद्धा घालवली. त्याचबरोबर अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करते त्यांच्यावरती, आणि नंदिनीताईला लग्नातून किडनॅप करणारी व्यक्ती कोण आहे हे आम्हाला आता कळलं आहे, आणि त्यामुळे वसू आत्यांवरती मी तोसुद्धा गुन्हा दाखल करते किडनॅपिंगचा. लग्न मंडपातून नंदिनीताईला किडनॅप करणारी व्यक्ती आहे वसुंधरा, आणि तिला साथ देणारी आहे तिची साथीदार रम्या. त्यामुळे आता मी
वसू आत्याला जेलमध्ये पाठवणार आहे आणि प्लीज तुम्ही कुणी कितीही मला थांबवण्याचा प्रयत्न केला मी थांबणार नाही आहे, कारण आज आमच्या चौघांचे आयुष्य ज्या वळणावरती आहेत ना ते फक्त ह्या एका बाईमुळे आहेत आणि आता मी त्या बाईला मोकाट सुटू देणार नाही आहे. सगळं काही करून सवरून मी तिला या घरामध्ये आनंदाने राहू देणार नाही आहे. त्यामुळे मी तिला जेलमध्ये पाठवणार म्हणजे पाठवणारच. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्य आता पोलिसांना फोन करते आणि म्हणते की लवकरात लवकर देशमुखांच्या घरी या, मला गुन्हा दाखल करायचा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, वसुंधरा म्हणत असते, काव्या बाई असं काही करू नको. काव्य म्हणते, आता बघाच पोलीस येतील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फोटो तुम्ही जगासमोर आणलेत म्हणजे आम्ही काहीतरी चुकीचं केले, पाप केले नाही. आणि तसंही आमचं लग्न झालं असतं जर तुम्ही माती खाल्ली नसती, पण तुमच्यामुळे नाही झालं ना, मग बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही आहे. कळलं तुम्हाला? आमचे आयुष्य उद्ध्वस्त करून पोट नाही भरलं तुमचं, म्हणून अजून आमच्या पाठीमागे लागलात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पोलीस आलेले असतात. तेव्हा काव्या म्हणते, हे बघा इन्स्पेक्टर, तुम्ही माझा गुन्हा नोंदवून घ्या. इथे वसुंधरा आणि रम्या यांनी लग्न मंडपातून माझ्या ताईला दीपकच्या मदतीने किडनॅप करायला लावलं होतं. त्यामुळे आमच्या दोन्ही कुटुंबाची खूपच जास्त नालस्ती झाली. त्यामुळे यांच्यामुळे आमची नालस्ती झाली, म्हणून ह्यांच्यावरती अजून एक गुन्हा दाखल करा, एकतर किडनॅपिंगचा आणि दुसरा म्हणजे अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करा. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता खूपच छान पद्धतीने काव्याने आपलं डोकं वापरलेलं असतं आणि इथे वसू आणि रम्याला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते. तर एका बाजूला काव्याने तिने आल्या आल्या धडा शिकवलेला असतो रम्या आणि वसूला, त्यांना जेलमध्ये पाठवलेलं असतं आणि कुणी काही बोलत नाही. थोडे दिवस त्यांना जेलमध्ये राहू द्या म्हणजे त्यांची अक्कल ठिकाणावरती येईल, असं सुद्धा आता माननी म्हणते आणि ही गोष्ट पोलिसांना सांगते, कुणाला बाहेर कळू देऊ नका. तेव्हा प्रेक्षकांनो, वसू रम्या गेलेल्या असतात. तर एका बाजूला इथे जीवा प्रयत्न करत असतो नंदिनीला कन्व्हिन्स करण्यासाठी, पण आता जीवाला घरातून बाहेर काढलेलं असतं. त्यामुळे जीवा आता रिक्षा आणतो आणि रिक्षामध्ये राहत असतो. तेव्हा इथे नंदिनीला तो समजवण्याचा प्रयत्न करत असतो. नंदिनीला आपल्या रिक्षातून आनंद निवासमध्ये घेऊन जातो, तिला आणायला जात असतो, पण इथे नंदिनी काही त्याच्याशी नीट बोलायला तयार नसते. तेव्हा तिची आईसुद्धा सांगते, अगं बाई असं करू नकोस, जीवांची अवस्था बघ, स्वतःशीच बडबडतायत, त्यांच्याशी तू बोलत जा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीला तीसुद्धा काळजी वाटते. तेव्हा इथे नंदिनी म्हणते की मी काय करू, मी त्यांना जर माफ केलं तर मग ते अजून हट्ट करतील, मला घरी न्यायला तयार होतील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवा सकाळी उठलेला नसतो. तेव्हा नंदिनी म्हणते की आज जीवांचा आवाज कसा येत नाही आहे, आज ते माझ्या नावाने ओरडत का नाही आहेत, म्हणून ती बघायला येते. तर रिक्षामध्ये जीवा झोपलेला असतो. तेव्हा ते हळूच त्याच्या डोक्यावरचं काढते, तर जीवाने डोळे बंद केलेले असतात आणि तो थंडीने कुडकुडत असतो. तेव्हा ती त्याच्या डोक्यावरती हात ठेवते. जीवाला खूपच जास्त ताप आलेला असतो. नंदिनी म्हणते, जीवा अहो तुम्हाला किती ताप आहे? तो म्हणतो, हो मला काल दुपारपासून ताप आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, का तुम्ही स्वतःचे हाल करून घेताय, जा बरं तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी जा. तेव्हा जीवा म्हणतो, अगं मला उठता येत नाही आहे, तू मला घरी काय जायला सांगतेस? तेव्हा नंदिनी म्हणते, उठा आणि चला माझ्या स्कूटीवरती मागे बसा, रिक्षा काही मला चालवता येणार नाही पण स्कूटी येते ना, तुम्ही स्कूटीवरती बसा, मी तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जाते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी जीवाला आपल्या स्कूटीवरती घेते आणि त्याला हॉस्पिटलला घेऊन जाते. तिथे गेल्यानंतर त्याला इंजेक्शन वगैरे दिलं जातं, त्याला इथे सलाईन वगैरे लावली जाते. आणि तेव्हा जीवाची जास्तीत जास्त काळजी घ्या, त्यांना खूप ताप आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे, त्यांच्या अंगामध्ये थंडी भरली आहे, असं आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. तेव्हा नंदिनी आता राग रुसवा सोडून देते. जीवाची झालेली अवस्था तिला बघवत नाही. ती प्रेमाने आता इथे जीवाला मिठी मारते आणि म्हणते, हट्टीपणा करू नका, तुम्ही घरी जा बरं. जीवा म्हणतो, जीव गेला ना तरीसुद्धा चालेल, पण हा जीवा आता हार मानून घरी जाणार नाही आहे. तुला कन्व्हिन्स करून माझ्याबरोबरच मी तुला घरी घेऊन जाणार, मेलो तरी चालेल, असं जीवा म्हणतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, हट्टी आहात अगदी लहान मुलांसारखे, ऐकणार नाही ना तुम्ही? तेव्हा आता जीवा हा नाहीच म्हणतो. तशी नंदिनी जीवाला पुन्हा गाडीवरती घेते आणि त्याला आता घरामध्ये घेऊन येते. तिचे बाबा अडवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा नंदिनी म्हणत असते, बाबा प्लीज प्लीज तुम्ही आता काही बोलू नका, माझा राग आहे ना त्यांच्यावरती, तुम्ही दोघांनीसुद्धा त्याला माफ करा आणि त्यांना आता घरामध्ये राहू द्यात, माझ्यासाठी राहू द्यात प्लीज बाबा. तेव्हा नंदिनीने आपल्या वडिलांना रिक्वेस्ट केलेली असते आणि इथे आता नंदिनीचं बोलणं त्यांना टाळायचं नसतं, म्हणून तिच्या वडिलांनी तिला परवानगी दिलेली असते.
तेव्हा इथे नंदिनी जीवाला आता रूममध्ये राहण्याची परवानगी देते. त्याला एका वेगळ्या रूममध्ये ठेवते आणि म्हणते की बाहेर राहायची गरज नाही आहे. अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीने आजारी पडलेल्या जीवाला घरामध्ये घेतलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे आता पार्थने काव्याला घरामध्ये राहण्याची परवानगी तर दिलेली असतेच, पण काव्याने वसू आणि रम्याला जेलचा रस्ता दाखवलेला असतो.